सोमेश्वर माने आहे. तर मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालू आहे. तर मी आज एकपात्री अभिनय या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. माझ्या एकपात्री अभिनयाचे नाव आहे स्त्री भ्रूण हत्या. चला तर मग मी माझ्या एकपात्री अभिनयाला सुरुवात करते. शालिनी, शालिनी, कुठे आहेस तू? काय हो? काय झालं ओरडायला? काल काय सांगितलं ते माझ्या आईने? ठाऊक आहे ना तुला? काय हो? काय हो? अरे तुझ्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी जायचे आहे आपल्याला. चल लवकर तयार व्हा, जायचे आहे आपल्याला. जाणी गरजेचंच आहे का? आज मुलगा मुलगी भेद नाही पाळत. नाही जाऊया ना आपण? तुला चल लवकर तयार व्हा, जायचे आहे आपल्याला. आई मला जगायचंय काय? मला हे सुंदर जग पाहायचंय काय? आई मला मारू नको काय? मला मारू नको. आई 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 अगं मी बोलतेय. तुझी परी म्हणतेस ना तू मला. पण तुला आई तरी कसं समजू? अगं आज कुणाला उगाच भेटत नाही. तर ते जन्मजन्मीचे ऋणबंध असतात. आपल्या ते ऋणबंध आहेत का गं की ज्याने आपण मिळालोही आणि दुरावलोही? असं का तुझं आणि बाबांचं बोलणं तर पोटातच ऐकलं गं. विशेषतः आजोबांची इच्छा नाही ना गं माझा जन्म म्हणून. सांग ना आई, बोल ना. बाबा तुला आवडत माझी लाडकी पाहायला. बाबांची पोर लाडकीच असतात. सांग ना बाबा मग त्याला काय दाखवून ठेवून दिला होता? किती मोठमोठ्या मशीन दिली आणि त्यात किती चॉकलेट दिली. सांग ना बाबा, बोला ना. आजी तू काय दिलंस खायला ते मशीन? किती कडू होती का आजी ती? आजी असं काही जाणू नको. मला त्रास होत होता. मला कुठं येत होतं. आजी तू पण एक मुलगीच म्हणशील मला सगळं. मग माझं स्वागत तू नाही करणार तर मग कोण करणार? सांग ना आजी, बोल ना. आई तू काय घेतलंस का ते औषध? किती कडू होतं काय ते? असं घे जाणू तुझं. मला त्रास होत होता. मला कुठं येत होतं गं खूप. आई चल मला घालून तर मला एकदा. तुझं हेच रूप तू पाहशील माझ्या हातात एकदा. मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई. मग मला गर्भातच मारण्याची का गं तुला काही? सांग नाही का गं तुला काही? आई मला समजते तुझी कोण मी, तुझी खूटमट. पण मी तुला मुळीच त्रास देणार नाही. अगं खर्चाचं म्हणशील तरी तुला अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको का? मी त्यांच्या जुन्याच कपडे घालीन. शाळेत जाईल त्यांची जुनी दप्तर वापरेल, त्यांची जुनी खेळणी खेळ. मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या मुलाची तयारी करेन. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई. आई आता मला तूच सांग, उद्या मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस याचे दुःख मानू की तूच माझ्यासमोर काही क्षण आहेस यात आनंद मानू? सांग आई, बोल ना. सांग ना आई, सांग ना. अरे नुसती स्त्री भ्रूण हत्या करून काय होणार? मुलींच्या या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला कदर वाटतं या झोपलेल्या मनातला माझ्या अस्तित्वाशी. अरे विचारायचं माझ्या त्या अस्तित्वाशी. असे आणि शालिनीला सुद्धा. तर आजपर्यंत आपण नटून आलो पण आपण यातच समाधानी आहोत का? नाही ना. अगं आत्मशक्ती वाचवला अलंकार. तर अधर्म मोडून टाकूया. आता अत्याचारी मनगटे काढून टाकूया अंगावरील. अन्याय अत्याचारी म्हणजेच बंधनाचा साज. तर आता रडायचं नाही, त्याचा लढायचंय. ऐक म्हणजे मी तुला सांगते. इंद्राचं सुद्धा बडबडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस. पेटून उठ तू रडू नकोस. अरे या जमान्यात त्या दुर्योधनाच्या औलादची कमी नाही. वाचवायला कुणी कृष्ण याची सुद्धा हमी नाही. अरे वाचवायला कुणी कृष्ण याची सुद्धा हमी नाही. अरे पांगड्या घातल्या माणुसकीने मदतसाठीच तू अडू नकोस. ऐक मुली मी तुला सांगते. इंद्राचं सुद्धा बडबडू नकोस. पेटून